माझे वडील शरद पवारला मानत होते. मी हा. त्याच्या मागे बोट घेऊन जायचो. माझा नेता शरद पवार, शरद पवार, शरद पवार. भरपूर वेळा मी त्याच्या मागे गेलो, पण चाळीस गावात विकास काही झालाच नाही. नाव पण सांगा. हॅलो, मी रमेश खंडू गवळी. रमेश भाऊ नमस्कार. हा, नमस्कार दादा. बोला. दादा, माझ्या अनुभवामध्ये मी 35-30 वर्षापासून या चाळीसगावात रहिवासी म्हणून आलेलो आहे. भरपूर आमदार बघितले, खासदार बघितले, अनुभव घेतले त्यांचे, पण निश्चय आश्वासन देऊन गायब झाले ते. पण तुम्ही आले, मारुतीच्या मंदिरावर आले होते. तुम्ही म्हणाले की तुमच्या पुढे आम्ही घराने मांडले होते की रस्त्याने दादा असं नाही तसं नाही. तुम्ही पहिल्या वेळेस आले होते, मग त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं का आम्ही रोड बीड सर्व कामं करू बा तुमचे. तुम्ही आश्वासनाला खरे ठरलात. आणि माझ्या मते तुमच्यासारखा आमदार मी आता ढवळा झालो, जेव्हा जवान होतो मी विपक्षाचा माणूस आहे. ते माईक त्यांच्याकडे घे रे, ते माईक कॅमेरा घ्या तिकडे. हॅलो. हा. तर मी माझे वडील शरद पवारला मानत होते. मी त्याच्या मागे बोट घेऊन जायचो. माझा नेता शरद पवार, शरद पवार, शरद पवार. भरपूर वेळा मी त्याच्या मागे गेलो. 35 वर्षापासून माझा अनुभव सांगतो मी, जगाचं काही सांगत नाही. तर आले, आश्वासन देऊन निघून गेले. पण तुम्ही जे काम केलं, तर मी एक सांगणार आहे, सर्व लोकांना सांगणार माझ्या वार्डातल्या, की ह्या माणसाला बघून आणि कमळाला बघून मतदान दिलं पाहिजे. आणि थोडे एक गल्ली आमची बाकी राहिली दादा, जिथं माझा प्लॉट आहे. तुमच्याकडे मी रात्री 10 वाजता आलो होतो. तुम्ही नागपूरला जाणार होते. त्यावेळेस एक बाई, आम्ही 2 लोक आलो होतो. तुम्ही मला सांगितलं दादा ते तुमचे काय सागर भाऊ, पण परवीन मराठाला बी तुम्ही सांगितलं, पण काही काळानिमित्त निघून गेला. काहीतरी तकलीफ असेल, मग झाले नाही काम. तेवढ्या कामाचं तेवढं राहिलेलं आहे. बाकी सर्व मी आश्वासन देतो तुम्हाला की तुम्ही भरपूर मतांनी यांना निवडून देण्याचं काम करा. कारण असला माणूस चाळीसगावात पहिल्यांदा मिळालेला आहे. बाकी सर्व काही गेलेले. रमेश भाऊ, हा, आता तर तुम्ही इतकं सांगितलं जोरात, हो, आणि आता जर तुमची गल्ली झाली नाही तर माझा बी अपमान आणि तुमचा बी अपमान नाही. आहे. अपमान होऊ नका देऊ. थोडीशी चिरोटी राहिलेली फक्त. नाही तर तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबर. मी एक गोष्ट सांगायची राहून गेली. मी बीड जिल्ह्यात गेलो होतो. तो त्यांनी मला विचारलं, तू माझी भाषा जरा वेगळी वाटली ना त्याला. तर तो म्हटलं तू कोणत्या गावचा रे? म्हणलं मी जळगाव जिल्ह्यातला चाळीसगाव तालुक्यातला. अरे म्हणला काय माणूस मिळाला म्हणला तुला, आमदार मंगेश दादा. अरे तो म्हणला तू आमचे शाहू महाराज आणि ते तिथले, तर ते आमचे तिथे काहीतरी कार्यक्रमाला आले होते. म्हणे हे माणूस संभाजी राजे म्हणे. तर यांनी सुद्धा तुमच्या मंगेशाची पाठ थोपटली म्हणे. तुला काय माणूस आमदार मिळाला म्हणे, भाग्यवान असेल म्हणे तू. असं तुमचं नाव मी बीड जिल्ह्यात ऐकलं दादा. मग तिकडे जाऊ का आता? नाही, ऐकलं बा. त्यांनी सांगितलं की दादा सारखे माणसं तुम्हाला ठीक आहे, धन्यवाद. हो रमेश भाऊ, तुम्ही सांगितलं ती गल्ली मी करतो, काळजी करू नका. मला फक्त लिहून द्या. पुढच्या टप्प्यात इथे काही छोट्या गल्ल्या राहिल्या करून देतो, तिथं करतो मी. ती घ्या, त्यांना द्या. कोण आहे?